नमस्कार मंडळी. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ माऊलींनी सांगितलेला एक उपदेश बघणार आहोत. बघा, एका गावात एक व्यापारी होता आणि तो बघा कारखानदार होता, मोठा व्यापारी होता, पण त्याच्या मनात कधीही कुठलीही खोट नाही. गुळाचा व्यापारी होता तो, किंवा गुळात कधी भेसळ करायचं नाही, मनात कपट नाही. मग अशा वेळी त्याच्या मनात आलं की आपल्या या गुळाची खरी चव कोण सांगू शकेल. तोंडावर तर सगळेजण खोटंही बोलू शकतात, खरंही बोलू शकतात, काहीही असू शकतं, पण असा जो कोणी ज्ञानी व्यक्ती असेल, जो याची खरोखर मनापासून याची चव सांगेल. आणि याचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या गावात एक छानसा असा व्यक्ती होता, पण तो मूक होता, त्याला बोलता येत नव्हतं. अशा ठिकाणी ते एक गुळाची ढेप घेऊन गेले आणि तिथं त्यांनी ती ढेप ठेवली आणि त्यांना सांगितलं की महाराज, ही माझी गुळाचं चव चाकून सांगा की या गुळाची चव कशी आहे. हा मी स्वतः माझ्या कारखान्यात बनवलेला गुळ आहे, उसापासून. ती तोंडाने तर मूक होती, म्हणजे तोंडाने जरी मूक असली पण तिचे जे उपदेश होते ते बोलके होते. बघा, माणसाचे डोळे बोलके असतात असं नेहमी म्हटलं जातं. त्याच पद्धतीने हा एक अनुभव आहे. बघा, इथं समर्थ माऊलींना सांगण्याचा उद्देश काय, शब्द हे एक फक्त कवर असतं किंवा कवच असतं. जसं बघा, लहान मुलांना भुईमुगाच्या शेंगा ज्यावेळी दिल्या जातात त्यावेळी त्यांना ते कवर काढता देखील येत नाही. आपण ज्यावेळी त्यांना काढून देतो तेव्हाच ते आतल्या शेंगा खाऊ शकतात. त्याच पद्धतीने की शब्द हे फक्त एक माध्यम आहे एकमेकांशी बोलण्याचं, पण जो खरा भाव असतो तो त्याच्या मनातून तर उमटत असतो. आणि त्या डोळ्यातूनच त्या ज्ञानी जो व्यक्ती असतो, जो की मूक असतो, त्या डोळ्यातूनच त्या कारखानदाराला त्याची खरी ओळख पटते. आणि तो म्हणजे इतका मनातून खुश होतो आणि सांगतो की तुझा जो हा गुळ आहे तो इतका शुद्ध स्वरूपाचा आहे, त्याच्यातील जो गोडवा आहे तो मनाला आल्हाददायक आहे, आनंद देणार आहे, हे त्याच्या डोळ्यातूनच समजलं जातं. म्हणून समर्थांचाही तो उपदेश काय, मूक न बोलले तरी चालेल, म्हणजे तोंडाने जरी बोललं नाही तरी चालेल, पण अंतर्मन जे असतं ते कसं असावं, व्यक्त असतं. शब्द थांबतात पण आचरणाचा उपदेश तो असतो, तो कायमस्वरूपी राहतो. जय जय रघुवीर समर्थ.